अमरज्योती ग्रंथालय वडवळ आणि लातूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 28 मार्च 2026 रोजी 41वे वार्षिक अधिवेशन पार पडलं। सकाळी ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली। उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले। अधिवेशनात साहित्यिक आणि ग्रंथालय कार्यकर्त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय। रवींद्र कालेकर यांना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, हावगीराव बोरकिळे यांना जीवन गौरव पुरस्कार तसंच अन्य कार्यकर्त्यांना ग्रंथमित्र आणि आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्रदान केले गेले। मंत्री पाटील यांनी ग्रंथालयाला 20 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचं आश्वासन दिले आणि वाचन संस्कृती जपण्याचं महत्त्व सांगितलंय। कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि उपाय, खुली चर्चा आणि समारोप सोहळा पार पडला। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथं लोहार समाजाची ऐतिहासिक जागा बळकावली गेली आणि प्रभू विश्वकर्मा यांचा पुतळा हटवल्याबद्दल वाशिममधून लोहार समाजानं प्रशासनावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। हे निवेदन लोहार संघटना वाशिम जिल्हा आणि तत्सम जाती महासंघाच्या वतीनं सादर करण्यात आलं। निवेदनात प्रशासनानं पुतळा हटवण्याबाबत स्पष्ट कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी इथं 18 वर्षीय आरोपी ईश्वर कुडेगावे यांनी एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपीनं मुलीला आणि तिच्या 2 मैत्रिणींना जंगलात नेऊन हे कृत्य केलंय, जिथं मुलींवर जीव धोक्यात असल्याची धमकी देण्यात आली। पीडित मुलीनं काही दिवसानंतर आईला ही सगळी घटना सांगितली। त्यानंतर पालकांनी लाखादूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी महिला अधिकार सामाजिक संघटनेनं लाखादूरचे तहसीलदार वैभव पवार यांना निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे। आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा असं आवाहन करण्यात आलंय। परभणी येथील नूतन विद्यालयाच्या राब सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात डॉक्टर संगीता अवचार यांनी समाज माध्यमांचा योग्य वापर आणि महिलांच्या सुरक्षिततेवरील त्याचा परिणाम यावर मार्गदर्शन केलं। त्यांनी पालकांना मुलांशी संवाद ठेवण्याचं, स्त्रियांना निर्भयपणे आपलं मत व्यक्त करण्याचं आणि कुटुंबात विश्वास राखण्याचं आवाहन केलं। व्याख्यानात त्यांनी महिलांनी शिक्षणातून कर्तृत्व सिद्ध करावं, आदर्श स्त्रियांचं अनुकरण करावं आणि समाज आणि देश उभारण्यात योगदान द्यावं असं प्रतिपादन केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर S.M. लोया होते, तर प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर यांनी प्रास्ताविक केलाय। कार्यक्रमात महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर, शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। व्याख्यानाला महिला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि समाज माध्यमांचा जागरूक आणि मर्यादित वापर करण्याचा संदेश दिला गेला। पुणे जिल्ह्यातील शिरूर रामलिंग इथं कैलास सत्यार्थी फाउंडेशनच्या वतीनं करुणा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेत 40 गावातील बालपंचायत सदस्य, महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यशाळेत करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणं, त्यांच्याबद्दल प्रेम, दया आणि मदतीची भावना निर्माण करणं यावर मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच समाजकार्य आणि समाज वाढवण्याबाबत माहिती दिली गेली। संस्थेच्या वतीनं उपस्थितांना भोजनाची सोय करण्यात आली होती, तर सहभागींनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलंय। कार्यशाळेतून स्थानिक समुदायात करुणा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश पसरवण्याचा उद्देश साध्य झाला। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात 27 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून वादळी वारा आणि हलका पाऊस सुरू झाला। वादळामुळे बोंडगाव देवी ते भंडारा जिल्ह्याच्या सानगडी मार्गावर झाडं आणि फांद्या कोसळल्या, ज्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। मात्र ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तत्परतेनं रस्त्यावर पडलेली झाडं आणि फांद्या बाजूला केल्या। नागरिकांच्या मदतीमुळे रस्ता लवकरच मोकळा झाला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। रायगड जिल्हा परिषदेनं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 175 कोटी 75 लाख 22 हजार रुपयांचा विक्रमी मूळ अर्थसंकल्प सादर केलाय। मागील वर्षाच्या तुलनेत 89 कोटी 89 लाखांची वाढ करण्यात आली। अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी जिल्हा नियोजन भागवत भवनात विशेष सभेत हा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी, महिला, अपंग, आदिवासी आणि मागासलेल्या समाजासाठी विविध विकासात्मक योजना आणि ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यावर भर दिलाय। अर्थसंकल्पात शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण पुरवठा, कृषी पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला आणि बालविकास यांसह नवीन रस्ते बांधणी आणि इतर विशेष योजनांसाठी तरतुदी करण्यात आल्यात।
तसंच जिल्हा परिषदेला मागील मुद्रांक शुल्कातून 77 कोटी रुपये प्राप्त झालेत। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सभापती आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते। विशेष योजनांमध्ये शाळांवर सौर यंत्र आणि सीसीटीव्ही बसवणं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरवणं, दिव्यांगांसाठी घरकुल बांधणं, अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश आणि वॉटर फिल्टर पुरवणं, नवीन रस्ते बांधणी इत्यादींचा समावेश आहे। अर्थसंकल्प या ठिकाणी आपण मांडलेला आहे। प्रथमच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी सत्तेवर आहात, महायुतीची सत्ता आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थानं हा एक अभूतपूर्व असा आपण बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। रायगड म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असा जो राज्यकारभार करायचा आहे त्या पद्धतीने हा राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करणार। यात आपण महिलांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, याच्यावर पूर्णपणे उहापोह करून येणाऱ्या काळात हा गतिमान पद्धतीने कसं काम होईल आणि हा रायगड जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून कसा पुढे जाईल यासाठी हा आपण अर्थसंकल्प सादर करत आहोत। याच्यामध्ये आपण जर ठळक बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा रायगड जिल्हा आहे आणि येथे आपण यावर्षी तब्बल 70 लाखाची तरतूद आपण 25 लाखापासून 70 लाखाची केलेली आहे। कारण रायगड किल्ल्यावर जे शिवप्रेमी आहेत ते लाखोच्या संख्येने या रायगडच्या किल्ल्यावर येत असतात, त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। आज आपण ज्या अंगणवाडी आणि आपला जो महत्त्वाचा स्तंभ आहे तो विद्यार्थी शिकला तर देश पुढे जातो आणि त्या संदर्भात सर्वप्रथम आपली जी सुरुवात होते ती अंगणवाडीच्या माध्यमातून होते। आज जर आपण याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये 500+ अशा अंगणवाडी आहेत किंवा जिथे विद्युत व्यवस्था नाही आहे, त्यामुळे आपण सर्व अंगणवाड्या 100% विद्युत जोडणी व वायफाय सुविधा देऊन त्या तिथे आपण LED आपण देणार आहोत, त्यामुळे मुलांना अत्याधुनिक पद्धतीने त्यांना शिक्षण घेता येईल। त्याच पद्धतीने बालकल्याणच्या माध्यमातून सर्व जे आपल्या बालक आहेत त्या सर्वांना आपण 100% सगळ्या बालकांना आपण गणवेश आपण यावेळी देतोय। आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राथमिक शाळेतील मुलांकरिता सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची नाविन्यपूर्ण योजना आपण ह्या बजेटच्या माध्यमातून घेतली। आपण शिक्षण विभागाच्या माध्यमातून बघितलं तर जेवढ्या आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत तिथे ई-लर्निंग म्हणजे डिजिटलायझेशन आपण करत आहोत। त्यासाठी सर्व शाळांना LED संच, महिलांच्या मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांमध्ये CCTV, तसेच मुलींसाठी स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट्स हे वेगळ्या पद्धतीने आपण करतोय। याच्यासाठी आपण विशेष भरीव तरतूद केलेली आहे। त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यात अतिशय नामवंत खेळाडू होऊन गेले, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असतील, यातील खेळाडूंचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी आपण रायगड रत्न पुरस्कार देऊन या वर्षाचा नवीन हेड आपण क्रिएट केलेलं आहे। त्याच पद्धतीने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या फीमध्ये 50 लाख तरतूद आपण केलेली आहे। ग्रामपंचायत समाज कल्याणच्या माध्यमातून आपण जे दिव्यांगांना जेवढे दिव्यांग आहेत त्यांना घरकुल पुरवणे, विशेष शाळा शैक्षणिक साहित्य देणे हा सुद्धा आपण काम करत आहोत। ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र कर संकलन प्रणाली केले की तुम्ही घर बसल्या तुमचं किती टॅक्स बाकी आहे आणि घर बसून तुम्ही तुमचा टॅक्स भरू शकता, अशा पद्धतीचं कर संकलनसाठी आपण 25 लक्षाची आपण हे केलेली आहे। त्याच पद्धतीने आरोग्य केंद्र जेवढे आपले आहेत तिथे 100% सोलर आपण संच बसवणार, कारण कुठल्याही ज्या ठिकाणी विद्युत व्यवस्था नाही तिथे सोलर संच बसून आपण त्याचं काम करणार आहोत। ज्या पद्धतीने सौर घरगुती दीप संच खरेदीवर 75% अनुदान देण्याचं आपण काम करणार आहोत। पशुसंवर्धन भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी आपण काम करणार आहोत। आज रायगड जिल्हा प्राथमिक शाळांना सोलर सिस्टीम व CCTVसाठी 1,39,00,000 रुपयाची आपण आज तरतूद केलेली आहे। रायगड जिल्ह्यातील क्रीडा निपुण दाखवणाऱ्या खेळाडूंना रायगड रत्न पुरस्कारसाठी 15 लाखाची आपण तरतूद केलेली आहे। जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे घेऊन आज महिलांसाठी जे चांगलं आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असतील ते आपण याच्या संदर्भात करत आहोत। श्वान दंश, सर्पदंश व विंचूदंश लस व औषध खरेदी यासाठी 20 लाख रुपयाची आपण तरतूद केलेली आहे। कृषी विभागासाठी पण आपण चांगल्या योजना आणल्या। समाज कल्याण विभागासाठी आपण यावर्षी 31 कोटीची एक मोठी तरतूद आपण केलेली आहे। न भूतो न भविष्यती 175 कोटीचा आपण अर्थसंकल्प मांडला आणि तो अंतिमतः 235 कोटीपर्यंत जाईल अशीच आमची भावना आहे। ज्या पद्धतीने देशात नरेंद्र मोदी साहेबांचं काम चालू आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काम चालू आहे, त्या धर्तीवरच रायगड जिल्ह्यात काम करण्याचा आम्ही मानसिकता आपली आहे। फक्त शेष फंडावर अवलंबून न राहता केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि तिथून निधी आणण्याचं काम आणि करण्याची ताकद ही आमच्यात आहे आणि येणाऱ्या काळात रायगडमध्ये मोठा निधी केंद्रातून राज्यातून आणून या रायगडचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी अजित पवार गट
आणि सर्व पक्ष मिळून आम्ही सर्वांना सोबत घेऊन फक्त विकास ह्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. मी हा रायगड जिल्ह्याचा एक अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाची तमान बाळगता रायगड जिल्हा कसा पुढे जाईल आणि प्रत्येक समाज घटकातील येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. येणाऱ्या काळात पत्रकारांच्या ज्या ज्या विषय असतील, ज्या ज्या तुमच्या पत्रकार बंधूंच्या ज्या ज्या मागण्या असतील विकासाच्या संदर्भात त्यासुद्धा फुलफिल. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर उपविभागातील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. ही कारवाई मंचर येथील प्रांत अधिकारी कार्यालयात करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार नारायणगाव येथील एका बिल्डरच्या प्रलंबित कामासाठी ही लाच मागितली गेली होती. तक्रारीनंतर पथकानं सापळा रचून खैरियार यांना पैसे घेताना ताब्यात घेतले, तर प्रांत अधिकारी शिंदे यालाही तातडीनं पकडण्यात आले. सध्या दोन्ही आरोपींचा मंचर पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागानं नागरिकांना अशा गैरप्रकारांविरोधात न घाबरता तक्रार करण्याचं आवाहन केलं. मालेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश अहिर यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. एसटी बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांनी स्वखर्चानं माठ ठेवून पाण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय शहरातील जिल्हा परिषद शाळांमध्येही त्यांनी स्वखर्चातून बोरवेल करून पाण्याचा प्रश्न सोडवलाय. त्यांच्या या उपक्रमामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. शहरात त्यांच्या कामाची चर्चा होते. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पंचशील बुद्ध विहारात देवानंदपीय चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2230वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलेले व्याख्यान MBBC-PR टीमचे सरचिटणीस आयुष्मान आनंद खरात यांनी दिले. त्यांनी सम्राट अशोकांच्या जीवनातील कलिंग युद्धानंतर झालेल्या परिवर्तनाची आणि धम्माच्या मार्गाची प्रभावी मांडणी केली. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना इतिहासाची समृद्ध माहिती मिळाली. समाजात शांतता आणि मूल्यांची जाणीव दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांमुळे काही ठिकाणी नागरिकांनी पंपांवर गर्दी केल्याचं चित्र दिसते. असं असताना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या अफवा फेटाळून लावल्यात. पेट्रोल आणि डिझेलचा साठा जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत आहे. संबंधित विभागांकडून सातत्यानं त्यावर लक्ष ठेवलं जाते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यक तेवढंच इंधन घ्यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तसंच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. मालेगाव इथं संत सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 8व्या शाखेचं उद्घाटन उत्साहात पार पडलंय. आमदार अमित जनक यांच्या हस्ते फीत कापून शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे होते. यावेळी मान्यवरांनी सहकार क्षेत्रातून समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी मोठी संधी असल्याचं सांगितलंय. पतसंस्थेनं ठेवीदारांचा विश्वास संपादन करत यवतमाळ जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचंही नमूद करण्यात आलंय. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सहकाराच्या माध्यमातून समाज विकासाला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात लोकशाही पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार मार्गदर्शन आणि ID वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवा प्रदेश अध्यक्ष किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारितेतील नैतिकता, जबाबदाऱ्या आणि डिजिटल माध्यमांचं महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. तसंच पत्रकारांना ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वसंत प्रतिष्ठान आणि खारकर परिवाराच्या वतीनं साईबाबा मंदिरात 2 ते 4 एप्रिल दरम्यान पसायदान प्रवचनमालेचं आयोजन करण्यात आलंय. दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पंढरपूर येथील श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचं प्रवचन होणार आहे. यावर्षी किंबहुना सर्व सुखी या ओवीवर 3 दिवस प्रवचन होणार आहे. हा उपक्रम 7व्या वर्षात पदार्पण करते. या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.